ओम नमो भगवते वासुदेवाय. देवर्षी नारद या प्रचेतांना सांगतायत की माणसाला आयुष्यामध्ये अनेक गोष्टी मिळतात, पण ह्या सगळ्या गोष्टींचा खरा लाभ जर कुठला असेल तर भगवत साक्षात्कार करून घेणं, आपल्या स्वरूपाचं ज्ञान करून घेणं आणि त्यासाठी भगवान श्रीहरींची प्राप्ती करणं. पण हे जर साधत नसेल, हे जर करता येत नसेल, तर त्या ज्या काही अनेक गोष्टी माणसाला मिळतात त्यांची किंमत शून्य आहे. काय काय मिळतं माणसाला? आई वडील अत्यंत पवित्र असतात, शुद्ध चित्ताचे असतात, पण अशा आई वडिलांनी आपल्या मुलाला जर भगवत प्राप्तीचा प्रयत्न करण्यासाठी प्रेरित नाही केलं तर त्या पवित्र्याची किंमत शून्य आहे. मुलावर यज्ञोपवीताचा संस्कार केला आणि त्याचबरोबर यज्ञ दीक्षेने प्राप्त होणारे जे 3 प्रकारचे श्रेष्ठ जन्म आहेत ते सुद्धा मिळाले, पण तरी सुद्धा भगवंताची प्राप्ती करावी, आपल्या स्वरूपाचा साक्षात्कार करून घ्यावा असं जर वाटत नसेल तर त्याची किंमत शून्य आहे. आयुष्यभर वेदोक्त कर्म केली पण मन केवळ कर्मामध्येच अडकलं. त्या वेदोक्त कर्माने ज्याला प्रसन्न करून घ्यायचा आहे तो नेमका कसा आहे, किंवा वेदोक्त कर्म करणारा मी नेमका कसा आहे याचं जर ज्ञान करून घेतलं नाही तर त्या वेदोक्त कर्माची सुद्धा किंमत शून्य आहे. देवतांसारखं अगदी सुदीर्घ असं आयुष्य मिळालं, अनेक प्रकारच्या गोष्टी लक्षात ठेवण्याची स्मरणशक्ती प्राप्त झाली, अत्यंत तीव्र कुशाग्र बुद्धी प्राप्त झाली, शरीराला सगळ्या प्रकारचं बळ मिळालं, देहातल्या सगळ्या इंद्रियांना त्यांच्या कामामध्ये कुशलता मिळाली. असं जरी असलं तरी सुद्धा त्या सगळ्याचा उपयोग आत्मस्वरूपाचा साक्षात्कार करून घेण्यासाठी किंवा भगवंताच्या प्राप्तीसाठी जर केला गेला नाही तर त्याची किंमत शून्य आहे. योग सांख्य म्हणजे आत्मानात्म विवेक, संन्यास, वेदाध्ययन, व्रतवैकल्य, वैराग्य इत्यादी किंवा अन्य कल्याणाची साधनं जरी माणसाने हस्तगत केली, वापरली, उपयोग केला तरी त्याच्यातून जर आत्मसाक्षात्काराकडे, भगवंताच्या प्राप्तीकडे मनाचा कल जात नसेल तर या सगळ्याची किंमत शून्य आहे असं देवर्षी नारद या प्रचेतांना सांगतायत. श्रेयसामपि सर्वेषां आत्मा यवजरर्थतः सर्वेषामपि भूतानां हरिरात्मात्मनः प्रियः. म्हणाले की वास्तवामध्ये सगळ्या कल्याणांची सीमा, ज्या ज्या गोष्टीमध्ये माणसाला आपलं कल्याण झालं असं वाटत असेल त्या सगळ्या कल्याणांची सीमा, त्या सगळ्या कल्याणांचा शेवट अवधी म्हणजे केवळ परमात्माच आहे. आणि आत्मज्ञान प्रदान करणारे भगवान श्रीहरी हे संपूर्ण प्राण्यांना अत्यंत प्रिय असणारे आत्मा आहेत. यथा तरोर मूल निषेचनेन तृप्यन्ति तत्स्कंध भुजोपशाखाः प्राणोपहारात् यतेंद्रियाणां तथैव सर्वार्हणमच्युतेज्या. देवर्षी नारद सांगतायत की ज्याप्रमाणे वृक्षाच्या मुळांना जर पाणी घातलं, तिथे जर शिंपण केलं तर ते पाणी, त्याचे ताणे, त्याच्या शाखा, उपशाखा इत्यादी सगळींपर्यंत पोहोचून त्या भागाचं पोषण होतं. किंवा ज्याप्रमाणे भोजनानं आपल्या प्राणांची तृप्ती केल्यानंतर देहातली सगळी इंद्रिय पुष्ट होतात, त्यांना ताकद मिळते, त्याचप्रमाणे भगवंताची पूजा हीच मुळी सगळ्यांची पूजा आहे. एक भगवंताची पूजा केली की बाकी काही नाही केलं तरी चालेल, त्या पूजेतूनच
सगळ्यांना त्यांना त्यांना जे काही आवश्यक असेल ते सगळं प्राप्त होईल. यथैव सूर्यात प्रभवन्ति वानराः पुनश्च तस्मिन् प्रविशन्ति काले भूतानि भूमौ स्थिरजंगमानि तथा हरावेव गुणप्रवाहाः. की पावसाळ्यात ज्याप्रमाणे खाली पडणारं पाणी हे सूर्याच्या उष्णतेने वर जातं आणि पुन्हा त्याचे ढग म्हणून ते खाली येतं, त्याचप्रमाणे ह्या समस्त चराचर पृथ्वीपासून उत्पन्न होणारे हे सगळे भूत मात्र त्याच्यातच पुन्हा मिळून जातात, मिसळून जातात. तेव्हा हा चेतनात्मक असा समस्त प्रपंच भगवान श्रीहरींच्यामुळेच उत्पन्न होतो आणि शेवटी त्यांच्यामध्येच लीन होतो. यापुढेही देवर्षी नारदांनी या प्रचेतसांना उपदेश केलाय. तो काय होता पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.